आणि यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय विजयसिंहजी पिसाळ यांना या विचारपीठावरती आपण व्यक्त व्हावं, आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय विजयसिंह भैया पिसाळ यांना विनंती करेन, आपण आलेल्या मान्यवर मंडळींचं स्वागत झालं, सत्कार झाला, प्रवेश झाला, या विचारपीठावरती व्यक्त व्हावं। सन्माननीय विजयसिंहजी पिसाळ बौद्धगटाच्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या या अनोख्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, या मतदारसंघाचे मार्गदर्शक मदनदादा भोसले, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे सहकारी चिन्मयजी, आत्ताच्या व्यासपीठात उपस्थित झालेले दर्शनदादा कदम। व्यासपीठ थोडा नवीन आहे म्हणून आदरणीय व्यासपीठ म्हणून सर्वांना संबोधित करतो। उपस्थित असलेले या पंचक्रोशीतनं आणि तालुक्यातनं आलेले सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनींनो, खरं तर या गावाने या पिसाळ कुटुंबाला एक ओळख दिली। गावानेच नव्हे तर ह्या त्या तालुक्याने या भागाने तुमच्या सर्वांच्या प्रेमातनं स्वर्गीय मदनराव आप्पा घडले, त्यांनी काम केलं, माणसं जोडली आणि त्यात नंतर अरुणदेवी पिसाळ असतील, शशीदादा असतील, त्यांनी प्रामाणिकपणे एक वारसा जपण्याचा इथं प्रयत्न केला। हा व्यासपीठ, ही परिस्थिती कदाचित नाताच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या इच्छेने घडून आलेली आहे। म्हणून या व्यासपीठावरनं आदरणीय आप्पांना आदरांजली वाहतो। त्यांनी दिलेली ओळख ह्या कुटुंबाने प्रामाणिकपणे पार पाडली। भागातल्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला मोठं केलं, प्रेम दिलं। काम करत असतानाही भाऊ निष्ठेने 40-45 वर्ष आदरणीय साहेबांच्या विचाराने इथे काम केलं। काम करत असताना निश्चितपणे कुटुंबाने अनेक पदं भोगली, पण प्रामाणिकपणे जी काम करण्याची काठी चालली ती कदाचित गेल्या ह्या 10 वर्षामध्ये थोडी वेगळी परिस्थिती निर्माण झाली। माफ करा, हे व्यासपीठ नाही आहे, पण एक मुलगा म्हणून व्यक्त होतोय। दोन 2009 पासून ते 2024 म्हणा 15 वर्ष थांबून खांद्याला खांदा लावून काम केलं। शशीदादांनी कुठलीही इच्छा व्यक्त न करता किंवा मनात कुठले आमिष न ठेवता पक्षासाठी एक चांगलं काम केलं। पण दादा, नेते कुठेतरी चुकले। जेव्हा एक व्यक्ती पूर्ण ताकदीने तुमचं काम करतो त्याचा मान सन्मान दिला पाहिजे।
त्याची विचारधारा जपली पाहिजे. निश्चित मुलगा बनून जेव्हा हे बघत होतो तेव्हा मनात वेगळे विचार येत होते. पण जसं मी सांगितलं की गेले 40 वर्ष पक्षनिष्ठा ठेवून काम केलं, त्या विचारधारेने पुढे चाललो, काम करत राहिलो. बरेचसे मान देखील मिळाले, पण बरेचसे अपमान देखील सहन केले. युवक पिढी सध्या वेगळी आहे. आपण काम करत असताना निश्चितपणे आज समाज असा झालाय की सगळ्यांच्या इच्छा असतात आणि असाव्या, पण वारंवार झालेला अपमान असेल का दुय्यम दिलेला दर्जा असेल तर कुठेतरी तो टोचतो. त्यामुळे भाऊ गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा आमचा जुना पक्ष वेगळा झाला तेव्हा आम्ही साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आमचे सहकारी इथे आहेत, भाऊ आहेत, दिलीपांना आहेत, मोजके काही 10 जणांनी मिळून तो देखील पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण काम करत असताना, समाजात वावरत असताना जेव्हा 30 वर्षाची 32 वर्षाची पोरं तुमच्यासाठी जीवाचं रान करतात तेव्हा ताकद देणं पण तेवढं गरजेचं असतं. आज आपण बघतो की अनेक ठिकाणी विविध पक्षांनी ताकद दिली गेली, अनेक नेते घडले. पिसाळ कुटुंब आज या व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्या सोबत आलेले आमचे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी आमच्यावरती एक विश्वास ठेवलेला आहे. मुळात आम्हीच नव्हे तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील आपली असली विचारधारा ही बदलून एक नव्या विचारांनी चालण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. भाऊ फारसं जास्त काही सांगणार नाही, एवढंच बोलतो की आमचं काम निष्ठेच आहे. अपेक्षा नसली तरी आम्ही निष्ठेने काम करणार. आज व्यासपीठ नवीन आहे, गळ्यात घाताला फडा देखील नवीन आहे. गेले काही वर्ष वेगळे फडे होते ते आम्ही गाजवले. आज या खांद्यावरती नवीन जबाबदारी आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा नवीन फडा देखील गाजवण्याचा प्रयत्न जेवढ्या निश्चयाने आम्ही करत आहोत त्याच निश्चयाने ह्या पुढे देखील करणार. पिसाळ कुटुंबाने हा निर्णय घेतलेला आहे तर पूर्णपणे एकत्र येऊन ह्या भागाचा विकास करण्यासाठी, जिथे आपले कार्यकर्ते राबवले जात होते, जिथे त्यांना अडचणी निर्माण केल्या जात होत्या, त्याच्यावरती मात घालण्यासाठी आणि हे सगळं प्रकरण थांबवण्यासाठी करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन खऱ्या अर्थाने एक सक्षम भाजप या तालुक्यात नव्हे तर या मतदारसंघात उभा करूया. आपण सर्व एकत्र काम करूया. अनेक नॅरेटिव्ह इथे चालले जात आहेत की वेळ मिळत नाही, वेळ दिला जात नाही, पण निश्चितच एवढं सांगतो, दिल तेवढ्या वेळात पक्षाचं काम केलं जाईल, माणसांसाठी काम केलं जाईल, सर्वसामान्यांना एकत्र घेऊन हा पक्ष वाढवला जाईल. भाऊ मी एक छोटा युवा कार्यकर्ता आहे, अजून देखील नावाखाली युवा नेता म्हणूनच लावलं जातं, पण तेवढ्याच ताकदीने काम करणार जेवढे तुमचे सगळे पदाधिकारी काम करतात. तेवढ्या ताकदीने काम करत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आम्हाला ताकद द्यावी, आमच्या सहकार्यासोबत राहावं, आमच्या सर्वसामान्य आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी.
भाजपची एक मजबूत फळी आपल्यासमोर आपण उभी करू. आणि माझ्या सगळ्या युवा सहकाऱ्यांना आणि आमच्यावरती प्रेम करण्यासाठी कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतो, पिसाळ कुटुंबाची राजकीय आहुती देण्याचा वेळ संपला. आता सक्षम राजकारण करायची वेळ आलेली आहे. ज्यांची विचारधारा तुम्हाला पटत नाही, जे इथे नाहीत, ज्यांना त्यांची विचारधारा पटत नाही, आज नव्हे तर उद्या ते देखील आपल्याकडे येतील. थोडंसं प्रास्ताविक लांबलेलं आहे, माझं मनोगत लांबलेलं आहे, भावना उशीर होतोय. आज पहिली वेळ आहे या व्यासपीठावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने एक चांगलं काम करून दाखवूया एवढं सांगतो. आणि आलेल्या सर्व सहकाऱ्यांना आमच्यावरती विश्वास ठेवून या पक्षात आल्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी विश्वास दाखवून आपल्या सर्वांना स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.